नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज मुलांसाठी नवीन नाश्ता बनवणार आहे। यासाठी 4 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे। तर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत इकडे मी पत्ताकोबी कट करून घेणार आहे। तर लांब लांब आकारामध्ये पत्ताकोबी कट करून घ्यायची। तर शिमला मिरची एक घेतलेली आहे मी। तर याच्यामध्ये भाज्या भरपूर ॲड करता येतात, गाजर किंवा ककडी। तर माझ्याकडे नसल्यामुळे मी जेवढं साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये ही नाश्ता बनवणार आहे। तर एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, ती पण लांब आकाराचा कट करून घ्यायचा आहे। तर छोटी मिरची घेतलेली आहे, ती पण नकलून घ्यायची बारीक कट करून। तर आता बटाटे सोलून घ्यायचे, थंड झालेले आहेत। तर वरचं साल काढून घ्यायचे। तर छोट्या खिसणीनं अशा पद्धतीनं खिसून घ्यायचे। तर बटाटे खिसून झाले आहेत। ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे, चिली फ्लेक्स टाकायचे अर्धा चमचा, कॉर्नफ्लॉवर टाकायचे 2 चमचे, तांदळाचं पीठ टाकायचे 2 चमचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। तर आता पीठ मळून झालेलं आहे एकदम छान असं। गॅसवर कढई ठेवलेली आहे। 2 चमचे तूप टाकायचे। तुपामध्ये भाज्या परतून घ्यायच्यात। सुरुवातीला जिरे टाकलेले आहेत, मिरची टाकलेली आहे, लसूण पेस्ट टाकलेली आहे। तर आता कांदा घ्यायचा आहे टाकून, याच्यामध्ये तळून चांगला घ्यायचा आहे। तर कांदा तळत आल्यावर सर्व भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात। शिमला मिरची टाकायची, पत्ताकोबी टाकायची, तर आता भाज्या परतून घ्यायच्यात। चवीनुसार मीठ टाकायचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, लाल तिखट टाकायचे, धने जिरे पावडर टाकलेलं आहे थोडंसं। तर याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकलेला आहे 2 चमचे, ग्रीन चिली सॉस टाकायचा अर्धा चमचा, सोया सॉस टाकायचा अर्धा चमचा, तर याच्यामध्ये आता रेड चिली सॉस टाकायचा आहे थोडासा। तर आता हे परतून झालेला आहे। तर अर्धा चमचा टाकलेला आहे याच्यामध्ये। तर परतून घ्यायचं एकदा आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचे। तर आता हे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे नाश्ता बनवण्यासाठी। तर अशा पद्धतीने थापून घ्यायचे सुरुवातीला पाटावर आणि अशा पद्धतीनं चौकोनी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचे। ज्या आकारामध्ये बनवायचे त्या आकारामध्ये बनवू शकता तुम्ही, पण गोल आकार किंवा त्रिकोणी। तर मी आता चौकोनी आकार बनवून घेणार आहे। तर सर्वच नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे, बघू शकता। तर गॅसवर तवा ठेवलेला आहे, गरम होण्यासाठी थोडंसं तेल टाकायचे। तेल गरम झाल्यास हे सर्व टाकून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे चांगलं। तर खमंग असं खरपूस छान भाजून घ्यायचे थोडंसं तेल लावून। तर बघू शकता, तर अशा पद्धतीने मी भाजून घेत आहे। तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।